आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी येथील श्री केशवराज संस्थानात भक्तिमय वातावरणात श्री केशवराजांची विधिवत महापूजा संपन्न झाली। संस्थानचे अध्यक्ष तसंच प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत यांच्या हस्ते ही महापूजा पार पडली। आषाढी एकादशी निमित्त श्री केशवराज संस्थान केशव शिवणी इथं पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। वेदमंत्रांच्या गजरात आणि धार्मिक विधींसह श्री केशवराजांची विधिवत महापूजा संस्थानचे अध्यक्ष तसंच प्रसिद्ध उद्योजक वसंतराव उदावंत यांच्या हस्ते पार पडली। यावेळी संस्थानचे सर्व विश्वस्त उपस्थित होते। महापूजेनंतर आरती आणि दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। जय जय रामकृष्ण हरी। आज आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर आपण सध्या आहोत सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकताय आपल्या सोबत आहेत सरपंच विकास आंधळे। त्यांच्याकडून आपण या सोहळ्यानिमित्त आयोजन कशा पद्धतीने केले जाते याबद्दल जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना जय हरी विठ्ठल। केशव शिवणी नगरीमध्ये येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे मी सहर्ष स्वागत करतो। श्री केशवराज महाराज ही मूर्त फार पुरातन प्राचीन काळातली असून जी साक्षात जी प्रभू श्रीरामाची मूर्त जी अयोध्येमध्ये स्थापन केलेली तीच प्रतिरूप म्हणजे केशवराज महाराज। प्रतिपुंडऱ्या आमच्या गावाला मांडल्या जाते। या पंचक्रोशीमध्ये असा मोठा आमचा एक श्री रामनवमी निमित्त असा एक मोठा भव्य दिव्य सप्ताह या कार्यक्रम इथं आम्ही उपस्थित करत असतो व इथं मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही आनंदमय वातावरणामध्ये भक्तिमय रसामध्ये तल्लीन होऊन सर्व जनतेस व पंचक्रोशीमध्ये एक नवीन असा आध्यात्मिक संदेश देतो। आमच्या मंदिराला पूर्वी क दर्जा प्राप्त झालेला आहे व लवकरात लवकर आम्ही ब दर्जाची तयारी करून त्या मंदिरात आणखीन प्रगतीपथावर नेऊन पंचक्रोशीमध्ये असा एक नवीन संदेश अध्यात्मात्मक असा एक संदेश देणार आहे की सर्व भक्तांनी इथे येऊन दर्शन घ्यावे व आपलं मन संतुलित करून प्रसन्न करून या निसर्गरम्य वातावरणामध्ये रमावे अशी मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो। थांबतो। आपल्या सोबत आहेत गोपाल महाराज सनप। त्यांच्याकडून आपण या आषाढी एकादशी निमित्त तिचं महत्त्व काय हे जाणून घेणार आहोत। महत्वाचं म्हणजे आज आषाढीच्या या पावन पर्वावर सर्व जाती धर्माचे लोक, आता आमच्या गावात म्हणजे सर्व धर्म समभाव ही परंपरा आहे। तर आज पंढरपूर या तीर्थक्षेत्री जसे सर्व वारकरी लाखो वारकरी एकत्रित झालेले आहेत, तसं आज आमच्या श्री क्षेत्र केशव शिवणीला सुद्धा मिनी पंढरपूर असं म्हणलं तरी काय हरकत नाही। कारण प्रति पंढरपूर असं म्हणलं तरी काय हरकत नाही, कारण जे महत्व पंढरपूर या ठिकाणी आहे तेच महत्व आमच्या शिवणीला सुद्धा आहे। कारण भगवंताचा जो अवतार आहे श्री विष्णूचा सेम अवतार, पांडुरंगाचा जसा तो अवतार आहे तसंच आमच्या विठ्ठलाचा सुद्धा अवतार आहे। उपस्थित सर्व संत महंत मंडळीच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। यामध्ये अनेक संत असतील, त्यामध्ये संत राष्ट्रसंत भगवान बाबा असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असेल, श्रीराम प्रभू असेल, त्याचबरोबर संत मुक्ताबाई असेल, माता पार्वती असेल, संत गणपती बाबा असतील, अनेक अशा संतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत आणि या अनेक जयंती असतील, या सर्व जयंती या ठिकाणी प्रति वर्ष या ठिकाणी संपन्न होत असते। संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची पुण्यतिथी असेल, त्याचबरोबर श्रीरामनवमी उत्सव असेल, आदी करून सर्व उत्सव या ठिकाणी परंपरेने या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने संपन्न करीत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी श्री क्षेत्र मुर्डेश्वर संस्थान या ठिकाणी महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर त्या ठिकाणी नाम सप्ताहाचे आयोजन होत असते आणि तो नाम सप्ताह या ठिकाणी अनेक पंचक्रोशीतील भाविक भक्त याचा आस्वाद नेहमी घेत असतात। अशा पद्धतीनं हा सुखसोहळा आषाढीचा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला। सकाळी 5:15 वाजता या ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर आषाढीची महापूजा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या सेवा कार्याने या ठिकाणी संपन्न झाली। अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन याचा आस्वाद घेतला। तर हा होता सिंदखेड राजा तालुक्यातील केशव शिवणी येथील आषाढी एकादशी निमित्त केशवराज महाराज यांचा विधिवत या ठिकाणी पूजा करण्यात आली। या महापूजेमध्ये सर्व गावकरी, ट्रस्टी असतील, प्रसिद्ध व्यावसायिक वसंतराव उदावंत यांच्यासह
सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सपत्नीक महापूजा करण्यात आली आणि अतिशय उत्साहानं या ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय. सर्व धर्मसमभावाचं प्रतीक असलेल्या या गावामध्ये या ठिकाणी तो सोहळा साजरा झालाय. अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी केशव शिवणी, बुलढाणा. पाटोदा येथील मविप्र समाजाच्या जनता विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. संतांचे विचार, पंढरपूर वारीची परंपरा आणि संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानं आयोजित या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुख्याध्यापक RS पाखले आणि पर्यवेक्षक SM शेळके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा, ज्ञानेश्वर ग्रंथ आणि पालखीचं पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. विठ्ठलाची वेशभूषा साकारणाऱ्या विद्यार्थी सार्थक अहेरचं सादरीकरण, रिंगण सोहळा, फुगड्या आणि मानवी मनोरे ग्रामस्थांचं विशेष आकर्षण ठरलं. दिंडीनंतर मुख्याध्यापक पाखले यांनी वारीचं धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केलं. तर संगीत शिक्षक SD नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संतांच्या अभंगांचे सुमधुर सादरीकरण केलं. सांस्कृतिक समितीचे SD नवगिरे, PP भड आणि क्रीडा समितीचे DY काळे आणि रणजित महाले यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं. समारोपानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.